सखाराम, आला का रे जीएमसी नागपूरचा रिझल्ट? अहो तेच रोज पाहू पाहू डोळे फुटले हो. रिझल्ट कोणी टाकून नाही राहिलं. वय होऊन चाललं. दुसऱ्या परीक्षेची एक्झाम दिल्या पण तिच्यात काय पास होऊन नाही राहिलं. जरा वेबसाईट आणखी फ्रेश कर बरं. टाकला असं रातच्याने व्हिडिओ तर वेबसाईट चेक कर जरा. आज येईन बहुतेक रिझल्ट. आज येईन नागपूरचा. नागपूर जीएमसीचा रिझल्ट आज येईन असं मनाला वाटतंय बा. अरे मग वय निघून चाललं रे. मी भरत्या देऊ देऊ 10 वर्ष झाले, एका ह्याच्यात लागत नाही, एका ह्याच्यात लागत नाही. परीक्षा देतो, परीक्षा देतो, परीक्षा देतो, परीक्षा देऊ देऊ फसलो रे बाबा मी. होतंय ना बे तो जीएमसी मध्ये. तो कायला टेन्शन घेतो. होतंय ना तो जीएमसी मध्ये. अरे होतंय जीएमसी मध्ये होतंय. आपण मेरिट लिस्ट मध्ये आलो पण आपल्याला नियुक्ती कधी देईन रे तो? हे जीएमसी वाले लोक काय मनावर घेस ना बा. हे पाय मला वाटतंय आता उद्याची आहे 6 तारीख. 6 तारखेपासून तर 6, 7, 8, 9, 10, 11, जास्तीत जास्त 12 ते 13 तारखे लोक होऊन गड्या. आपले 1 आठवड्यात काम होते बरं आपलं. नक्की मुलाची गॅरंटी वाटते गड. बाबा तू जर 13 तारखेला म्हटलं ना मी तुला पार्टी देतो रे बाबा. तुला पार्टी कुठं द्यायची पार्टी ते मला सांग. जर 13 तारखेला रिझल्ट आला तर मी तुला पार्टी देईन रे भाऊ. मी बी पार्टी देतो रे बाबा. मग वय वाढून राहिले. मी बी पार्टी देईन तुमच्या दोघायला बरं का. 13 तारखेच्या पहिले रिझल्ट येऊ दे रे बाबा.